सर्वांना जय शिवराय, जय भीम. बघा मित्रांनो, 45 वर्ष झालं हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि आता त्याला कुठे यश मिळाले, तर पण नेतृत्व मिळालं जरांगे पाटलाचं महाराष्ट्राला, मराठा समाजाला. त्यामुळं हे कुठेतरी प्रश्न मार्गी लागू शकला आणि यामध्ये आता बघा एक अंतिम टप्प्यामध्ये हा पाडाव आहे, हे युद्ध आहे. पण यामध्ये काही आपलेच लोक, इतिहास गवाह आहे, आपनों का खून आपनों ने बहाया आहे आणि यामध्ये मराठे तर सगळ्यात पुढे आहेत. कुणी पुढे गेले की त्याचे पाय पाठीमागं खेचले म्हणून समजा. त्यामध्येच आता एक काका आणि एक काकू उठलेली आहेत. काकांचं नाव आहे अजय बारसकर महाराज, स्वयंघोषित महाराज, आणि दुसरे आहेत संगीता वानखेडे काकू, स्वयंघोषित शिवाजी महाराजांची आई, मासाहेब जिजाऊ यांची वंशज म्हणवतात. आता हे नेमकं ह्या दोन हे भरभंडारे कुत्रे कोण सोडलेले आहेत जे आहेत ते. आपण हा शब्द वापर विचारपूर्वक करत आहोत, त्याचे आपलं प्रूफ पण आपल्यासोबत आहेत. हे नेमकं होतंय काय? ह्या दोघांना जरांगे पाटलाच्या पाठीमागं कोण लावलंय? ह्या नेमकं ट्रॅप आहे काय? आणि हे आहेत तरी कोण हे महाभाग महानगर? आपण ह्या व्हिडिओतनं पूर्ण यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. हे किती यांची पातळी आहे आपण तेही बघणार आहोत. बघा, आता प्रथम समजून घ्या अजय बारसकर महाराज. अजय बारसकर महाराज कोण आहेत? एक नगरमध्ये छोट्याशा गावातील व्यक्ती, स्वतःला महाराज म्हणून घेतो, कुठे जाऊन कीर्तन करतो, हे गावात लोकांनी सांगितलं. पण त्याबरोबरच हा जो महाराज आहे तो विनयभंग केसमध्ये सुद्धा तो होता. त्याच्यावरती आरोप आहे विनयभंगाचे. अरे ज्या तू सांगतोय ना, तू काय महाराजाचा अपमान केला आपल्या पाटलाने, तू कसं आहे पहिलं पाहून घे. तू काय केलास बाळा महाराजा? तू असं केलास, तू एका स्त्रीची तू विनयभंग केलाय. तो महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्रामध्ये परस्त्री माते समान मानाची संस्कृती आहे, त्यामध्ये तू असे नीच कामं करतोयस. आणि तू गावातली बिशी गोळा करायचास ना. हा व्यक्ती गावातली बिशी गोळा करायचा आणि हा बिशी गोळा करून पळून गेला. हा म्हणतोय काय, तुकाराम महाराजांच्या मी वैचारिक वंशज आहे म्हणतो. ठीक आहे. आणि बघा, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस, आपण तर यावर चर्चा करूया. व्हिडिओ पहिलं बघून घ्या. महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज, मी काय मुंबईहून आलो नाही, देऊन आलो. बारसकर महाराज, माझ्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही माझ्या मराठ्याचे, तुमचं रक्त एक आहे, तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे. तुकाराम महाराजाचा, जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्यावानी 13 दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला आता कळला असेल. आमची वारकऱ्याची, कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे. आम्ही म्हणत नाही, जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत. बसा शांत, थोडं डोकं दुखायला लागलं मावा. तिकडे आला 15 दिवसातून एकदा लागला तुकाराम महाराजांनी काही सांगाल महाराज. हा विषय आहे मेन, कुठलाच विषय नाही. आता हा भो 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 करत उठला होता. फक्त मला एवढंच सांगायचं याला की तू 3 दिवस फक्त उपवाशी राहून बघ. 3 दिवस उपवाशी राहा, अन्न पाणी करून काहीच खाऊ नको, पिऊ नको. तुला कळेल उपोषण काय असतं ते. आणि तो बोलतोय ना, जरांगे पाटलानं हे केलं, जरांगे ते केलं, जरांगे असं केला, सुख माम. आणि तू वाक्य बोलला कुठलं? हे ना, वाक्य एक बोललेलं आहे की तुम्हाला तुमच्याकडं मला तुकाराम महाराजांना पाठवले. म्हणजे यानं सांगितलं की तुकाराम महाराज फक्त याचेच आहेत. तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आतापर्यंत कधीही अंधश्रद्धा त्यांनी जवळ येले नाही. आणि विद्रोही संत म्हणून तुकारामांची ओळख आहे महाराजांची. आणि तू याचं नाव घेतोस तुकाराम महाराजांनी पाठवलं म्हणून. तुकाराम महाराजांचा अपमान खरा तू केलाय. तुकाराम महाराजांना नीच काम करायचं काम तू केलंय. तुकाराम महाराजांचं नाव बदनाम करायचं काम तू केलंय. फक्त मला एवढं सांगा आता गोष्टीला, तुला तुकाराम महाराजांनी कुठे येऊन सांगितलं तेवढं सांगायचं. बोलला ना, हा आदेश आहे तुकाराम महाराजांचा, तुम्ही पाणी प्या. अहो, तुम्ही पाणी पाजायला कुठं आलाय? ज्या माणसानं संकल्प केलाय आरक्षणाचा, गरीब गोर पोरापायी हा माणूस तुटतोय, 15 दिवस उपोषण करतोय आणि सांगायला लागलं पाणी घेऊन. आतापर्यंत हा माणूस कुठंच नाही आला आणि आता येऊन सांगतो की पाणी घ्या महाराज म्हणून. आणि हा आहे तरी कोण नेमका? आणि ते फक्त व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामुळं फक्त त्याचा युग हार्ट झालाय. मग काय झाला? पण याला एवढं कळलं पाहिजे, आपल्या युगपुढी समाज खूप मोठा आहे.
आणि याला कोणीतरी पाठवलं असेल इथं जाऊन बोंबवलं म्हणून, कारण त्याच्यावरती केस पाठीमाग घेतो तो जा बोंबवलं म्हणून. ह्याच्यावरती भरपूर केस आहेत. हे मॅटर असावं. आणि हे कुत्रे सोडलेले आहेत बाकी काय नाही, फक्त जरांगे पाटलाच्या पाठीमागे हे का सोडले आपण शेवटला बघणार आहोत. मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाही. अरे भामट्या, तुम्ही राजकीय पक्षामध्ये होतात प्रहारमध्ये, आणि तुम्हाला लाता घालून मधून काढलं प्रहारमधून बच्चू कडूंनी लगेच. आणि त्यावेळी बच्चू कडूंना सांगितलं की जरांगे पाटलाविषयी आरक्षणाविषयी कोणीही बोलणार नाही माझ्याशिवाय. तुम्ही स्पष्ट, तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही खोटं बोलतायत, तुम्ही गोष्ट खोटी बोलतायत. आता अशीच एक बाई आहे, अजून काकू आहे, संगीता वानखेडे. संगीता वानखेडे बघा, समजून घे कोण आहे ते. कुठलीही महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट गाजली, मुद्दा गाजला, त्यावरती नाक खुपसायचं काम ते करतात. ते बघत नाही कोण आहेत, काय देणं घेणं नाही. फक्त एखादी गोष्ट समोर आली, त्या समोर गाजली गोष्ट, आपल्याला कशी प्रसिद्धी मिळेल म्हणून ती बाई फक्त पुढे येते, आपलं नाक खुपसते, याच्या पलीकडे काही नाही. आता हे बाई कोण आपण बघू नंतर. तुम्ही बाईच्या बद्दल व्हिडिओ बघून घ्या उद्या. दुनिया ने हमको दिया क्या घंटा, दुनिया से हमने लिया क्या घंटा, हम सबकी परवाह करे क्यों, सबने हमारा किया क्या. आणि खाली लागणार आहे जो आपल्यासाठी, आपण त्याच्यासाठी. बाकी गेली हो बघितलं. आणि याला लोक म्हणतात समाज सुधारक. आणि हे मीडियाचे पाठीमागे असते माईक घेऊन बाईट घ्यायला, मॅडम बोला बोला बोला. हे बाई काय म्हणते, दुनियाने मुझको दिया क्या घंटा. ही अशी विचारसरणीची बाई आहे. आणि म्हणते काय माहितीये का, हे बघा ह्याचं काम काय समजून घ्या. मी कुठलं वाईट म्हणत नाही. जरगे पाटलांना सुद्धा म्हणलं मी त्या बाईविषयी काय बोलू शकत नाही, कारण आपले ते संस्कार नाहीत. हे त्यांचं ह्या काकूचं काम काय माहिती आहे का, एखादी गोष्ट महाराष्ट्रामध्ये गाजली त्यावरती बोलायचं. आणि पुन्हा ह्यांना काहीतरी जाऊन खुपसतेवर कामच एवढं आहे, ज्यातून कशी कॉन्ट्रोवर्सी होते, कसं एखादा मुद्दा गाजतो त्यावरती बाई येऊन बोलते. परत ह्या बाईला कुणी काय बोललं येऊन परत रडत बसते, परत म्हणते मी मरेन, मी विष खाईन, मी ते खाईन ते खाईन. अरे पहिलं असं बोलायची गरज काय आहे तुला. जर तू तर चांगले विचार मांडले असते, तुला लोकांनी सपोर्ट केला असता. जरांगे पाटला लोक सपोर्ट का करतात. तू एकटीच शहाणी आहे. संगीता वानखेडेच फक्त शहाणी आहे. अजय बारसकरच फक्त शहाणा आहे महाराष्ट्रामध्ये. बाकीचे 5 ते 6 कोटी मराठी मूर्ख आहेत, हे याचं डायरेक्टली म्हणणं झालं. आता ही वानखेडे ताई जी आहे, वानखेडे ताईचं कामच तेवढे फक्त. आणि तर ही वानखेडे ताई कोणाला माहिती आहे का, वानखेडे ताई कुठले बी काम फक्त प्रसिद्धी मिळावं म्हणून करते. आणि ह्या गोष्टी झाल्या नाहीत. अजय बारसकरांचं तेच झालं, ह्याने पण तेच झालं. दोघांचा उद्देश फक्त एकच होता की जरांगे सोबत येऊन फक्त आपण फेमस कसा होतोय, फक्त एवढा उद्देश होता. पण ह्या गोष्टी साध्य झाल्या नाहीत, कारण जरांगे पाटलांच्या पुढे प्रसिद्धी ही गोष्ट मॅटर करत नव्हती, त्यांच्या पुढे समाज ही गोष्ट मॅटर करायचा. त्यामुळे यांचा दोघांचा युगो हर्ट झाला. त्यामुळे आता आपल्याला असं तर प्रसिद्धी नाही भेटली, असं घेऊया, हा याचा मागचा उद्देश आहे. ठीक आहे. आणि हे जे बाई आहे ह्याच्यावरती खंडणीचे आरोप आहेत डायरेक्ट. हे असेच समाजसुधारक आहेत. एक पहिला समाजसुधारक अजय बारसकर महाराज. आरोप काय आहेत, यानं विनयभंग केला बायांचा, पोरींचा. ह्यानं परत बेशी पळून गेला. आणि पुढले आरोप काय वानखेडेवरती, ही खंडणीखोर बाई आहे. हे असे जाऊन पाटलावरती आरोप करतात, प्रत्यारोप करतात. आणि बघा हे कोणी नेमकं मॅटर काय झालं समजून घ्या. हे अजय बारसकर असतील किंवा वानखेडे असतील, हे समोर काय आले, कारण सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे श्रेयवाद. आता हे मराठा आरक्षण आलेलं आहे. आतापर्यंत ना भूतो ना भविष्यती ही गोष्ट घडलेली आहे. कारण पाटलांनी एवढं अभूतपूर्व आंदोलन उभा केलं, पण त्याला फलप्राप्ती झाली. काही लोकांना कुणबी दाखले भेटले, काहींना अलग आरक्षण म्हटलं. हा विजय आहे. हे म्हणतात ना शरद पवारांचा माणूस आहे. अहो ते कुठलाही माणूस असू दे, चला कुठलाही माणूस असू दे, तरी बेईमानदारी केली नाही. तो त्या व्यक्तीनं समाजाविषयी समाजासाठी बेईमानदारी केली नाही. तो व्यक्ती एकनिष्ठ होता. तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही. आणि समजून घ्या तुमचं म्हणणं ते एकनिष्ठ नाही. मग मला सांगा त्याने कधी क्विट केले का. आता उपनिषद आरक्षण भेटलेलं आहे,
10% अलग भेटलेलं आहे, तो व्यक्ती आता शांत राहिला असता का नाही? पण तो आता परत काय उभा राहिला अजून आंदोलन घेऊन? मनोज जरांगे हा व्यक्ती मॅनेज होणारा व्यक्ती नाही, समजून घ्या. फक्त एवढं माहिती आहे आता शासनाला की जो श्रेय चाललंय गजरांगेला, हे श्रेय त्याला जाऊ द्यायचं नाही आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठी उभा करायचं हे षडयंत्र आहे की काय असा प्रश्न पडतोय. हा पुढला गोष्ट समजून घ्या, हे बारसकर पण काय म्हणतोय, आम्ही पण आंदोलनामध्ये सहभागी होतो खूप दिवसापासून. हे बाई पण काय म्हणते, आमचा पण सहभाग होता, आम्ही पण आंदोलनं केले मुकमोर्चाचे, आम्ही समन्वयक होतो. फक्त या ठिकाणी अशी गोष्ट झालेली आहे की आम्ही 8-9 वर्ष काम केलं, आमचं कुठंच नाव नाही. कारण आता जरांगे सध्या फेमस होऊन गेला, जरांग्यानं आपलं नाव लावून गेला की आरक्षण हे जरांगेमुळं आलं. फक्त ही यांच्या मागची एवढी खदखद आहे, बाकी कुठलंही काही नाही. फक्त श्रेयवाद, फक्त आमचं नाव पुढे आलं पाहिजे, आम्ही फेमस पाहिजे, आमचं लोकांनी नावं घ्यावं, फक्त एवढ्यासाठी एवढं राजकारण चाललं लोकांचं. त्यामध्ये अजय बारसकर असतील किंवा संगीता वानखेडे असतील, ह्या दोघांना हे समाज कधीच माफ करणार नाही. अहो, श्रेयवाद घेणं हे ह्या सर्व गोष्टी घेणं नाही का, तुमचं काहीतरी मागं कर्तृत्व पाहिजे. लोक तुम्हाला आपोआप खांद्यावरती घेतात. पण असं करून तुम्ही चुकीचा मार्ग वापरून तुम्ही फेमस होताय, हे पूर्णपणे चुकीचं. तुम्हाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. हा ठीक आहे, विरोधामध्ये बोला, पण आपली कुवत बघून तरी बोला. आपण धुतले आहोत का? आपली लायकी काय आहे? आपण आहोत कोण? आपली इमेज काय? आपण केलंय काय? आपण फक्त भोगतो, लोकांनी आपल्याला बघावं, बाईट घ्यावं, आपण फेमस व्हावं म्हणून. याला काही अर्थ नाही. तुम्ही दोघं शहाणे आहेत की 6 कोटी मराठा शहाण आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं मराठ्यांनी या लोकांना, ह्या दोघाला भामट्यांना इग्नोर करायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. यांची जी असलियत आहे